जय ओंकारेश्वर. नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आमचा ओंकारेश्वरला जाण्याचा नुकताच योग आला आणि त्याचं दर्शन घडलं. त्याबद्दलचं थोडंसं मला माहिती आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहेत. आमचा प्रवास चालू झाला मुंबईपासून. अट्टल सेतूवरून आम्ही मुंबई सेंट्रलला पोहोचलो आणि तिथून इंदोरची ट्रेन पकडली. तुम्ही उज्जैन वरून पण ओंकारेश्वरला पोहोचू शकता. ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंगामधून एक आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. आज आम्ही चाललोय ट्रेनचा प्रवास करून इंदोरला. इंदोर मार्गे आम्ही जाणार आहोत. तुम्ही उज्जैन मार्गे सुद्धा जाऊ शकता. अवंतिका एक्सप्रेसने आम्ही बुकिंग केली होती. तर रात्रीची ट्रेन होती 9 वाजताची. तर आम्ही सकाळी उतरणार होतो. साधारण आम्ही 6:30ला इंदोरला पोहोचणार होतो. तर अशा प्रकारे आम्ही प्लॅटफॉर्मला पोहोचलो. ट्रेन तर लागलेलीच होती. ही पहा, 2 महिन्यापूर्वीच आम्ही ट्रेनची तिकीट बुकिंग केली होती आणि छान असा प्रवास झाला आणि आम्ही इंदोरला पोहोचलो आणि इंदोरवरून आम्ही रिक्षामार्गे आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. म्हणतात इंदोर सिटी खूपच सुंदर अशी आहे. ते बघण्याचं खूपच ओढ लागली होती. आमचा ट्रेनचा प्रवास पण खूप छान प्रकारे झाला आणि आम्ही सकाळी पोहोचलो इंदोर सिटीमध्ये. हे बघा, इंदोर स्टेशन आहे. थोडंसं तुम्हाला एक झलक दाखवते. आम्ही आमच्या हॉटेल आधीच बुकिंग करून ठेवलं होतं. छान असं हॉटेलच्या बुकिंगमध्ये एका रूम म्हणजे 2 दिवसांचे आमचे 6,000 झाले. त्यामध्ये काही जेवण इन्क्लुडिंग नव्हतं. आणि तिथून बघा आम्ही आता निघालो आहोत हॉटेलवर. इतका दूरचा प्रवास करूनही खूप फ्रेश वाटत होतं, कारण आजूबाजूचा हा निसर्ग होता. आणि मध्येच आम्ही ना थोडासा भुट्टा खायला उतरलो घाटावरती. छोटासा एक घाट लागला आणि हे ना गावकरी भुट्टे विकायला बसतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला घाटावरती. आणि हे गावठी भुट्टा आम्हाला मस्त 30 रुपयाला एक पीस असा छान भाजून गरमागरम असा मिळाला. आणि आजूबाजूला जो डोंगर परिसर होता, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आणि हवा इतकी सुंदर सुटली होती. सगळा थकवा अगदी निघून गेला. आम्ही निघालो आहोत आता ओंकारेश्वरला. आम्ही इंदोरला राहिलो नाही, तर आम्ही ओंकारेश्वरला आमच्या 2 दिवसाची रूम बुक केली होती आणि तिथून आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही या बाजूला येणार होतो. आम्हाला महाकालेश्वरचं पण दर्शन घ्यायचं होतं. अशा प्रकारे आमचा प्रवास चालू होता. मस्त इंदोरी पोहे आणि इंदोरी कचोरीचा थोडासा नाश्ता केला. फ्रेश झालो थोडंसं वॉशरूम मध्ये जाऊन. सुंदर टेस्ट होती. खरं तर उज्जैन सिटीवरून तुम्ही ओंकारेश्वरला सहज जाऊ शकता. आम्हाला तिकीट त्याप्रमाणे मिळाली म्हणून आम्ही असा प्रवास केलेला आहे. हॉटेल महादेव इथे आमची रूम होती. आम्ही फ्रेश झालो आणि ओंकारेश्वरच्या दर्शनाला निघालो. आजूबाजूचा परिसर बघा आणि ते सगळे शॉप आहेत. आम्ही नर्मदा नदीच्या घाटावर पोहोचलो. मला प्रत्येकी इथे 100 रुपये आकारले जातात. या नवेमधून तुम्ही पलीकडे पोहोचू शकता आणि इथे ना भाविकांची सतत कायम गर्दी असते. तर तुम्हाला इथे दर्शनासाठी VIP पासेस सुद्धा ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता. VIP पासेसचे आम्हाला 300 रुपये आकारले गेले. प्रत्येकी पासची किंमत 300 रुपये आहे. हे तुम्हाला नाविक आहे ते 3 पॉइंट दाखवतात. पहिले ठिकाण म्हणजे संगम. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नद्यांचा संगम इथे पाहायला मिळतो, तो सुद्धा जवळून. दुसरं ठिकाण ओंकारेश्वर आणि तिसरं ठिकाण ममलेश्वर. असं 3 ठिकाणं तुम्हाला या बोट राईड मधून पाहता येतात. चारी बाजूला पाणी आणि आयलंडचा आकार ओमच्या आकारामध्ये आहे, म्हणून ओंकारेश्वर असं नाव प्रचलित आहे. खूप सुंदर असं घाट आहे नर्मदेचं आणि आजूबाजूचा परिसर. इथे तुम्ही स्नान करून दर्शनाचा आनंद घेऊ शकता. या बोटीने आम्हाला प्रवास करायचा आहे, तर आम्ही सुद्धा प्रायव्हेट बोट बुक केली, म्हणजे 900 झाले. आणि तुम्ही जर सिंगल पर्सन असाल तर तुम्ही प्रत्येकी 100 रुपयाप्रमाणे तुम्ही त्या तीरावरती पोहोचू शकाल. तर आम्ही ही बोट बुक केली होती, जिथून आम्हाला ह्या नाविकाने छान माहिती सुद्धा सांगितली आणि छान वाटत होतं या बोटीने प्रवास करताना.
महादेवाच्या दर्शनासाठी मन उत्सुक होतं आणि आनंदित होतं. खूप वाटतच नव्हतं की आपण इथे आलेलो आहोत. या पवित्र संगम तुम्ही जवळून बघू शकता. संध्याकाळी या डॅमचं गेट उघडलं जातं व नर्मदा आरती होते. यात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. जसजसं मंदिर दिसू लागलं तसं देवाच्या दर्शनाची ओढ लागू लागली. इथे तुम्हाला विकेंडला आला तर खूप दर्शनाची रांग मिळेल. मोठ्या संख्येने इथे भक्तगण मला पाहायला मिळाले. हा सुंदर नदीचा परिसर आहा, खूप सुरेख असा. आणि संध्याकाळी डॅमचं पाणी सोडल्यावर याचं पात्र वाढलं जातं. एवढा सगळा प्रवास करून आम्हाला इथे 11 वाजले होते, म्हणून आम्ही VIP दर्शनासाठी पासचं व्यवस्था केली. आणि एरवी तुम्ही रांगेमध्ये उभे राहिलात तर तुम्हाला 2 ते 4 तास इथे दर्शनाची रांग मिळू शकते. VIP दर्शनासाठी पण आम्हाला 1 तास लागला आणि छान असं ओंकारेश्वरचं दर्शन झालं. डोळ्यांचं पारणं फिटलं. सर्वांसाठी प्रार्थना केली. सर्वांचं कल्याण कर, आरोग्य नीट ठेव, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, असं नमस्कार करून आम्ही त्या बाजूने पुन्हा खाली आलो. येताना आम्ही थोडीशी शॉपिंग केली, तिथे काही वस्तू खरेदी केल्या. VIP पास घेतल्यानंतर इथे हा प्रवेशद्वार आहे. इथून तुम्हाला 1 तास तरी पुन्हा लागणार आहे. आणि म्हणतात की इथला जो नदीतला प्रत्येकी दगड आहे हो शिवलिंगाचाच आहे आकार घेतलेला. आणि इथलं मंडप बघा, सभा मंडपातून इतकी गर्दी होती की शूट करता नाही आले. आणि शूट करण्यासाठी मनाई आहे म्हणून तुम्हाला हे दर्शन दाखवता येणार नाही. पण छान असं दर्शन झालं आणि सगळ्यांसाठी प्रार्थना केली. देवाचं दर्शन घेऊन इतकं मन प्रसन्न झालं. आणि महादेवाला आम्ही अभिषेक सुद्धा केला. दुसऱ्या दिवशी आम्ही उज्जैनला निघालो कारने आणि उज्जैन नगरीत आम्ही प्रवेश केला. तिथे आम्हाला महाकालेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं. त्याच्या आधी आम्ही भैरवाच्या दर्शनाला निघालो. भैरवाचं दर्शन सुद्धा आम्हाला सुरेख असं मस्त झालं. भैरवाचं दर्शनानंतर आम्ही महाकालेश्वरचं दर्शन घेतलं आणि खूप छान प्रसन्न अंतकरणाने आम्ही मुंबईचा रिटर्न प्रवास चालू केला. अशा प्रकारे आम्ही थोडक्यामध्ये तुम्हाला याची माहिती सांगितली. जेवढं मला माहिती आहे, इथे फिरण्यासाठी तुम्ही निदान 2 ते 3 दिवस काढा, म्हणजे तुम्हाला सगळं काही दर्शन, 3ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन शांतपणे करता येईल. मला जास्त शूट करता नाही आलं कारण तिथे फोनला बंदी होती. जे काही मी शूट केले ते तुम्हाला माझ्या माध्यमातून थोडंसं दर्शनाचा लाभ दिला आहे. तर दर्शनाचा नक्की लाभ घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही कधी आलात, कधी गेला आहेत का ह्या बाजूला, ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. हे छोटासा व्हिडिओ होता जो मी तुम्हाला शेअर केलेला आहे. धन्यवाद. काळजी घ्या. जय ओंकारेश्वर, जय ममलेश्वर, जय महाकालेश्वर, जय मा हरसिद्धी मंदिर. हे सगळं दर्शन तुम्ही एकत्र करायचं आहे.